सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून जंतर मंतरवरून सकाळी जबरदस्तीने उचलण्यात आलं. काही डॉक्टर तपासणीसाठी आलेले आहेत असं सांगून त्यांच्याबरोबर आलेल्या काही लोकांनी ही घटना केली. परंतु जे डॉक्टर आले होते ते दरवर्षीचे दरवेळीप्रमाणे येणारे 20 दिवसापासून चेकअप करणारे डॉक्टर नव्हते आणि हे डॉक्टर आतमध्ये आल्यानंतर मागच्या साईडला थांबले होते आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर आलेल्या या लोकांनी स्टेजवरती जबरदस्तीने चढून धक्काबुक्की करत, पांढरे कपडे हातरत, सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत, फरफटत जबरदस्तीने नेल्याचा आरोप अभिजित दिपके याने केलेला आहे. हा व्हिडिओ शूट केलेला आहे एका कॉक्रोचने स्टेजवरून. दररोज सोनम वांगचुक यांच्या चेकअपची वेळ होती 8:30, परंतु हे डॉक्टर आज लवकर आले होते आणि हे डॉक्टर ते नव्हते जे 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांची तपासणी करत होते. त्यानंतर सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने नेण्यात आलं, दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं. या सर्व घटनेनंतर अभिजित दिपके याने प्रतिक्रिया दिली की तो जेव्हा फ्रेश होण्यासाठी एका मित्राच्या घरी गेला होता तेव्हा त्याला देखील पोलिसांनी अडवलं, त्याला मारहाण केली. जंतर मंतरवरील देखील काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. अभिजित दिपकेने असा आरोप केला आहे की हे कोणी पोलीस नव्हते, डॉक्टर नव्हते, हे सर्वजण RSSचे गुंड होते. व्हिडिओ पाहून तुम्ही ठरवा मित्रांनो, हे डॉक्टर होते की दुसरं कोण होतं आणि हे चेकअपला आले होते का? या सर्व घटनेनंतर अभिजित दिपके याने प्रतिक्रिया दिली आहे, ती माध्यमांसमोर मांडलेली आहे. दिल्ली पुलिस ने सोनम सर को जंतर मंतर से उठा लिया है। यहाँ पर बच्चों पर भी लाठीचार्ज किया है। मैं अभी अपने दोस्त के घर गया था फ्रेश होने, तो मुझे वहां पर भी पुलिस ने मार कर रोक रखा था, डिटेंशन में रख रखा था। और सोनम सर को उठाने के बाद इन लोगों ने मुझे अभी छोड़ दिया, और लेकिन अभी भी जंतर मंतर में हमें घुसने नहीं दे रहे। पण या सर्व घटनेनंतर अभिजित दिपके याने एक प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की जंतर मंतरवरचं उपोषण सुरूच राहणार. अभिजित दिपके स्वतः उपोषणाला बसलेला आहे आणि 20 तारखेला जो त्यांचा ठरलेला मार्च होता विधान भवनावरचा, तो होणारच आहे, अशी प्रतिक्रिया अभिजित दिपके याने दिलेली आहे. एज यू ऑल नो, सोनम सर को दिल्ली पुलिस जबरदस्ती उठाकर लेकर गई है नरेंद्र मोदी के इशारों पर, लेकिन उनको ऐसा लगता है ये प्रोटेस्ट उसके बाद वीक हो जाएगा। ऐसा नहीं होगा। सोनम सर के बाद मैं हंगर स्ट्राइक पर बैठ रहा हूँ, और सोनम सर चाहते थे 20 जुलाई को जो हमारा मार्च है वो सक्सेसफुल हो, तो 20 जुलाई का मार्च भी होगा। और सोनम सर के बाद अब मैं हंगर स्ट्राइक पर बैठ रहा हूँ। आई रिक्वेस्ट ऑल सिटीजन्स टू कम टू जंतर मंतर। सारे लोग जंतर मंतर आइए, हमारा प्रोटेस्ट जारी रहेगा। थैंक यू।